आज आपण सांगलीवाडीमध्ये आलेलो आहे। इथे एक आपल्याला देशी कोंबडी फार्म दिसतोय। आपण बघू इथं काय आहे। नमस्ते, माझं नाव पृथ्वीराज रमेश पाटील, मी राहणार सांगलीवाडी। हे आपण पाहू शकता, आपण देशी कोंबड्याचा आपण एक पोल्ट्री तयार केल्या। म्हणजे आता बाजारात कसं डीपी क्रॉस किंवा वेगवेगळे दुग्गल पक्षी मिळतात, तसं आपल्या इथे तसं काय नाही। प्युअर फिरून खाणारा गावरान पक्षी मिळते। हे आपण मिरज तालुक्यात गावोगाव फिरून असं देशी अंडी गोळा केले आणि एक घरात मशीन तयार केलं आणि त्यामध्ये अंडी घालून पक्षी तयार केले। आणि हे आता टोटल आमच्यापाशी एक 600-750 पक्षी आहेत। छान। पूर्ण घराच्या चारी बाजूने त्यांनी असं 8 ते 10 फुटाच्या अंतरावरचं जाळीचं कंपाऊंड, शेवग्याची बाग, आंब्याची बाग, केळी, उंबराचं झाड अशा पद्धतीनं ह्यांनी आपल्या घराच्या बाजूने केलेलं आहे। पाहता मित्रांनो आपण की खाली आपण असं म्हणाल की वास येतोय वगैरे, अजिबात नाही। आम्ही आता सध्या त्याची सुद्धा पाहणी करतो। किंड केला 2 जागी। अरे शेवगा आंब्याची बाग लावलेली आहे आणि याच्यामध्ये कोंबड्या, तुळस, त्याबरोबर त्यांना भाज्यांचं जे वेस्ट आहे ते वेस्ट ह्या उकिरण्यामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्याची माती इकडे तिकडे पसरू नये म्हणून वीट लावलेलं पाहिजे। संध्याकाळच्या वेळेला कोंबड्यांना बसण्यासाठी अशा पद्धतीचं त्यांनी एक शास्त्र सुद्धा असं बघा, हे पोल्ट्री फार्म तयार केलेला आहे। ते आपण पाहू शकतोय, ते देशीची निशाण आहे। धन्यवाद मित्रांनो।